हॅलो वेलकम बॅक आय टी आय स्टुडंट्स. आज आपण पुन्हा एकदा भेटत आहोत एम्प्लॉयबिलिटी स्किल सेमिस्टर 2चा पेपर घेऊन. पेपर आहेत 3 तासाचा, मार्क्स आहेत 50, 25% कटिंग आहे प्रत्येक निगेटिव्ह मार्क चुकीच्या प्रश्नासाठी. त्यामुळं आन्सर चुकला आपला तर या ठिकाणी आपल्याला 25% मार्क कट करावे लागतील. जेणेकरून समजा जर तुमचा पेपर जर आहे 25 प्रश्न आहेत एकूण पेपरमध्ये आणि प्रत्येकी एका प्रश्नामागे तुम्हाला 2 मार्क मिळत आहेत. तर तुमचा आन्सर चुकलं तर या ठिकाणी 25% कटिंग म्हणजे तुम्हाला 0.50 मार्क तुमचे कट होणार आहेत. बरोबर आन्सरचे जे टोटल मार्क होतील त्यामधून 0.50 मार्क तुमचे कट होणार आहेत. तर याच्या आधी आपण वर्कशॉप कॅल्क्युलेशन सायन्सचे क्वेश्चन पेपर सोडवले आहेत, ते आपण या ठिकाणी पाहू शकता. तर आता आपण सुरुवात करूया पेपरला. पहिला प्रश्न आहे, ऑल बट विच ऑफ द फॉलोइंग इज कन्सिडर्ड टू बी मिथ असोसिएटेड विथ एंटरप्रेनरशिप. ठिकाणी MYTH मिथचा अर्थ काय होतो तर अफवा. एंटरप्रेनरशिपबद्दल कोणती अफवा आहे पुढीलपैकी. तर यापैकी बी जो ऑप्शन आहे तो करेक्ट आहे. फर्स्ट व्हेंचर आर ऑलवेज सक्सेसफुल हा आहे करेक्ट ऑप्शन. याचा अर्थ काय होतो की पहिला उपक्रम जो काय असेल बिझनेसमनचा तो नेहमीच यशस्वी ठरतो. तर असं काही नाही आहे, पहिल्यांदासुद्धा बिझनेसमनला अपयश येऊ शकतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, बरं पहिल्याचा आन्सर आहे आपलं बी, फर्स्ट व्हेंचर आर ऑलवेज सक्सेसफुल. दॅट इज मिथ, ही अफवा आहे. दुसरा ऑप्शन क्वेश्चन आहे, द स्टेप्स इन्व्हॉल्व्ड इन ॲन एंटरप्रेन्युअल एंडेवर इन्क्लूड ऑल बट विच वन ऑफ द फॉलोइंग. तर या ठिकाणी आपल्याला काय विचारलेलं आहे की उद्योग करताना जो काय प्रयत्न करतो, उद्योजक प्रयत्न जो आहे या प्रयत्नामध्ये पुढीलपैकी कोणत्या गोष्टीचा महत्त्वाचा सहभाग आहे. तर या सर्वांमध्ये आपल्याला हायरिंग अ पार्टनर, योग्य प्रकारचा पार्टनर बिझनेससाठी मिळवणं हा एक महत्त्वाचा भाग आहे. क्वेश्चन 2चं आन्सर सी करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन 3, a statement that sets out what the organization wishes to achieve in the long term is referred as. आधी ऑर्गनायझेशन स्थापन केल्यानंतर त्या कंपनीचा किंवा संस्थेचा एक लॉंग टर्म म्हणजे दीर्घ मुदतीचा काहीतरी एक गोल असतो. तर त्या वाक्याला किंवा त्या घोषवाक्याला आपण काय म्हणतो. तर त्याचं करेक्ट आन्सर आहे मिशन स्टेटमेंट. तिसऱ्याचा आन्सर आहे ए, मिशन स्टेटमेंट आहे कारण ते मग. नेक्स्ट क्वेश्चन, चौथा प्रश्न, दिस इज समथिंग दॅट ॲट द सम टाईम इन द फ्युचर मे डिस्टॅबिलाइज अँड ऑर रिड्यूस द पोटेन्शियल परफॉर्मन्स ऑफ द ऑर्गनायझेशन. आता पुढीलपैकी 4 ऑप्शनमधला असा कोणता घटक आहे जो एखाद्या ऑर्गनायझेशनचा परफॉर्मन्स खराब करू शकतो किंवा त्याचे जी व्यवस्था बसलेली आहे त्या व्यवस्थेला डिस्टॅबिलाइज करू शकतो, हानी पोहोचवू शकतो. तर थ्रेट, धोका, डी ऑप्शन जो आहे चौथा प्रश्न, दॅट इज करेक्ट आन्सर फॉर क्वेश्चन 4. नेक्स्ट 5वा प्रश्न, NSIC स्टँड्स फॉर. NSICचा फुल फॉर्म काय होतो. करेक्ट आन्सर आहे सी, नॅशनल स्मॉल इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन. that it stands for NSIC, National Small Industry Corporation. 6वा प्रश्न, according to the Shop Establishment Act 1953, compulsory registration of shop establishment has to be done within blank space days of the commencement of work. आता या ठिकाणी काय सांगितलं आहे, शॉप एस्टॅब्लिशमेंट ॲक्ट जो आहे अधिनियम 1953 याच्या अन्वये जर एखाद्या दुकानाची स्थापना केली किंवा त्याचं काम सुरू केलं तर तिथून किती दिवसाच्या आतमध्ये आपण त्याची नोंद केली पाहिजे. तर करेक्ट आन्सर आहे 15 दिवसाच्या आत दुकान स्थापित केल्यापासून किंवा त्याचं काम सुरू केल्यानंतर 15 दिवसामध्ये आपण त्या दुकानाचं रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे. 7वा प्रश्न, ब्लँक स्पेस, रिप्रेझेंट्स the monetary value of all goods and services produced within a nation's geographic board
बॉर्डर्स ओव्हर स्पेसिफाईड पिरियड ऑफ टाईम. याचा करेक्ट आन्सर आहे सी, GDP. GDPचा अर्थ काय होतो? ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. थोडक्यात GDP म्हणजे काय तर एखाद्या विशिष्ट कालावधीमध्ये देशातल्या वस्तू आणि सेवांच्या उत्पादनाची किंमत म्हणजेच GDP होय. ओके. 8वा प्रश्न. इन GDP फॉर बार्बाडोस इज $260 million in 2005 and its population is 60,000. GDP per capita is. त्या ठिकाणी भागाकार बसल्यानंतर आपल्याला समजतं आहे की $1,000 पर कॅपिटा ही GDP असणार आहे. ओके. 8व्याचा आन्सर आहे, करेक्ट आन्सर आहे ए. 8व्याचा करेक्ट आन्सर आहे ए. 9वा प्रश्न. कंपन्सेशन कॅन बी ब्लँक स्पेस बेनिफिट्स. कंपन्सेशन म्हणजे जे तुम्हाला भरपाई जी आहे ती कशा प्रकारे असू शकते? मॉनिटरी पहिला ऑप्शन म्हणजे पैशाच्या स्वरूपात. बी आहे नॉन मॉनिटरी, पैशाच्या स्वरूपात नाही आहे. सी बोथ ए आणि बी करेक्ट आहे. आणि डी नन ऑफ दिज. तर तुम्हाला जी भरपाई मिळू शकते, एखादा अपघात झाला, अपघातामध्ये कामगाराला दुखापत झाली किंवा परमनंट दुखापत झाली तर त्या ठिकाणी एक तर तुम्हाला मॉनिटरी म्हणजे पैशाच्या स्वरूपामध्ये त्याच्याबद्दल काहीतरी रक्कम मिळेल किंवा नॉन मॉनिटरीमध्ये त्याच कुटुंबातील एखादा जो मुलगा आहे किंवा मुलगी असेल त्या व्यक्तीला त्या अपघात झालेल्या व्यक्तीच्या ठिकाणी कामावरती घेता येईल, म्हणजेच तो झाला नॉन मॉनिटरी प्रकार. तर कंपन्सेशन जे आहे ते दोन्ही प्रकारामध्ये असू शकतं. ओके. तर 9व्याचा आन्सर आहे सी, बोथ ए अँड बी इज करेक्ट. तर 10वा प्रश्न बघूया. ब्लँक स्पेस इज अलाउड ब्लँक स्पेस इज सो कॉल्ड पेमेंट्स बाय रिझल्ट. आता पुढीलपैकी कोणता जो आहे पेमेंट्स बाय रिझल्टच्या प्रकारामध्ये येतो? तर इन्सेंटिव्ह हा जो प्रकार आहे हा जो आहे पेमेंट्स बाय रिझल्ट या प्रकारामध्ये येतो. आता हा इन्सेंटिव्ह आपल्याला कधी मिळतो किंवा का मिळतो? तर एखादा कारखान्यामध्ये किंवा कामाच्या ठिकाणी एखादी व्यक्ती जर चांगले काम करत असेल आणि त्याला प्रोत्साहन देण्यासाठी किंवा त्याच्या कामाचं कौतुक करण्यासाठी आपण इन्सेंटिव्ह पुरवतो. दॅट इज पेमेंट बाय रिझल्ट. तुमचा रिझल्ट चांगला असेल तर तुम्हाला त्याचं पेमेंट हे वेगळं मिळतं. 11वा प्रश्न. 10व्याचा करेक्ट आन्सर आहे सी. चेक करूया एकदा. 10व्याचा करेक्ट आन्सर आहे सी. 11वा प्रश्न पाहूया. मेजॉरिटी ऑफ द डिस्प्यूट्स इन इंडस्ट्रीज इन ऑर आर रिलेटेड टू द प्रॉब्लेम ऑफ. पुढीलपैकी कोणत्या कारणामुळे एखाद्या इंडस्ट्रीमध्ये वाद होऊ शकतात? पहिला आहे वेजेस म्हणजे मिळणारे भत्ते. ट्रॅव्हलिंग भत्ता असेल किंवा मेडिकलचा जो भत्ता मिळतो तो. सॅलरीज पगाराबाबत. सी बेनिफिट्स किंवा इतर कंपनीच्या काही सोयी असतात जसे की ट्रॅव्हलिंगसाठी तुम्हाला कंपनी व्हेकल पुरवते किंवा तुमच्या जागेवरून तुम्हाला पिकअप करून कंपनीपर्यंत आणते. हे जे काही फायदे असतील हे जर फायदे मिळत नसतील कामगाराला तर त्यामुळे कंपनीमध्ये हा वाद होऊ शकतो. तर 11व्याचा करेक्ट आन्सर आहे डी ऑल ऑफ दीज. या सर्व तिन्ही गोष्टींमुळे कंपनीमध्ये डिस्प्यूट्स किंवा इंडस्ट्रीमध्ये डिस्प्यूट्स होऊ शकतात. 11व्याचा करेक्ट आन्सर आहे डी. ओके. 12वा प्रश्न. इफ इनपुट्स डिक्रीजेस व्हाईल आउटपुट रिमेन्स सेम किंवा कॉन्स्टंट व्हॉट विल हॅपन टू प्रोडक्टिव्हिटी. प्रोडक्टिव्हिटीवरती कोणता परिणाम होईल हे आपल्याला ठरवायचं आहे. पण कशाच्या आधारे? इनपुट जे आहे जे तुम्ही पुरवणारं सामान आहे ते कमी झालं पण त्याच्यापासून मिळणारा जो आउटपुट आहे तो जर सेमच असेल, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल झाला नाही किंवा तो आउटपुट कमी झाला नाही तर प्रोडक्टिव्हिटी काय होईल? तर प्रोडक्टिव्हिटी ही वाढेल. इट विल इन्क्रीजेस. सी इज करेक्ट.
उदाहरणार्थ इनपुट आणि आउटपुटमध्ये आपण एक उदाहरण घेऊया की आउटपुट काय आहे की आपल्याला एक काम झालं पाहिजे. उदाहरणार्थ एक भिंत बांधायची आहे, तर एक ब्रास किंवा 10 ब्रासचं काम आहे, ते काम करण्यासाठी आपल्याला 2 माणसं लागतात. पण तेच काम आपण आपलं इनपुट किती आहे 2 माणसांचं. 2 माणसांच्या कामामध्ये आपण 10 ब्रासचं काम करतो विटेचं. पण समजा की त्याच ठिकाणी आपण एक माणूस कमी केला आणि तरी देखील आपला आउटपुट रिझल्ट सेम असेल, तेवढंच काम आपल्याकडं होत असेल, तर आपली इनपुट प्रोडक्टिव्हिटी जी आहे ती वाढते. 12वाचा करेक्ट आन्सर आहे सी. नेक्स्ट क्वेश्चन 13वा. क्लिनिंग शेड्यूल्स आर साइन्ड ऑफ आफ्टर टास्क आर completed in order to. Correct answer is D. Completed a food safety plan requirement. फूड सेफ्टी प्लान रिक्वायरमेंटच्या अंडर आपण सर्व सेक्शन घेऊ शकतो. त्यामध्ये आपल्याला क्लिनिंग शेड्यूल आहे ते ठरवता येतं. 14वाचा आन्सर पाहूया. 13वाचा आन्सर आहे डी. कंप्लीटेड फूड सेफ्टी प्लान रिक्वायरमेंट. 14वा प्रश्न. What does provision of security of people's assets while at workplace entail? एखाद्या कामाच्या ठिकाणी कामगार म्हणजे पीपल्स याचा अर्थ कामगारांची जी सुरक्षा आहे, त्यांचे जे लॉकर आहेत त्या लॉकरमधल्या साधनांची सुरक्षा कशा प्रकारे पार पाडली जाते किंवा त्यासाठी कोणत्या प्रकारचे सिक्युरिटी दिली जाते. या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे बी. प्रिव्हेंटिंग थेफ्ट, पिल्फेज अँड डॅमेज ऑफ ॲसेट्स. कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी चोरी होऊन देऊ नये, शिवाय कोणत्याही प्रकारचं त्यांच्या मटेरियलला नुकसान न पोहोचण्यास एवढी काळजी किंवा एम्प्लॉईंनी घेणे त्या ठिकाणी गरजेचे आहे. 15वा प्रश्न. व्हॉट इज द रोल ऑफ द वर्कप्लेसेस हेल्थ अँड सेफ्टी रिप्रेझेंटेटिव्ह. आता एखाद्या कामाच्या ठिकाणी वर्कप्लेस हेल्थ, कामाच्या ठिकाणी सेफ्टी आणि हेल्थची आहे, त्याबद्दल तिथल्या रिप्रेझेंटेटिव्हनं काय दाखवलं पाहिजे किंवा काय समजवून घेतलं पाहिजे. तर तो रिप्रेझेंटेटिव्ह काय करतो. ए. टू रिप्रेझेंट द वर्कर्स व्ह्यूज अँड कन्सर्न ऑन द वर्कप्लेस OH&S प्रॅक्टिसेस टू द एम्प्लॉयर. तर या ठिकाणी काय आहे तर OHS म्हणजे काय, ऑक्युपेशनल हेल्थ अँड सेफ्टी, ऑपरेशन हेल्थ अँड सेफ्टी. आता वर्करचा काम करताना कोणत्या प्रकारचे ऑपरेशन हेल्थच्या ठिकाणी काही प्रॉब्लेम आहेत का, किंवा काम करताना कोणते सेफ्टी इक्विपमेंट्स कामगारांना मिळतात की नाही, हे सगळे एम्प्लॉयरला दाखवून देण्याचं काम तिथला वर्कर रिप्रेझेंटेटिव्ह करत असतो. थोडक्यात आपण त्याला युनियन लीडर असंही म्हणू शकतो. 16वा प्रश्न आहे. द टर्म मॅन्युफॅक्चर्ड रिस्क रेफर्स टू. तर याचा करेक्ट आन्सर आहे रिस्क विच रिझल्ट फ्रॉम ह्युमन इंटरॅक्शन विथ द नॅचरल वर्ल्ड. 16वाचा करेक्ट आन्सर आहे बी. नेक्स्ट 17वा प्रश्न. प्रॉब्लेम ऑफ सॉलिड वेस्ट डिस्पोजल कॅन बी रिड्यूस्ड थ्रू. करेक्ट आन्सर आहे डी. रिसायकलिंग प्रोसेसमध्ये आपण सॉलिड वेस्टमुळं जे होणारा प्रॉब्लेम आहे तो आपण पूर्णपणे टाळू शकतो, कारण की रिसायकलिंग करताना आपल्याला सॉलिड वेस्ट आहे ते पुन्हा पुन्हा जनरेट करावं लागणार नाही आणि त्याचा एखाद्या चांगल्या कामासाठी किंवा कच्चा माल म्हणून उपयोग होऊ शकतो. 17वाचा करेक्ट आन्सर आहे डी. रिसायकलिंग. 18वा प्रश्न. वन विच इज नोन ॲज नॉन रिन्युएबल एनर्जी इज. पुढीलपैकी कोणता स्रोत जो आहे तो नॉन रिन्युएबल एनर्जी आहे. तर आपल्याला माहिती आहे की पारंपरिक आणि अपारंपरिक असे ऊर्जेचे 2 प्रकार आहेत. ठिकाणी विंड म्हणजे वारा, बायोमास म्हणजे आपण जे बायोगॅसच्या स्वरूपामध्ये गॅस तयार करतो तो, किंवा जैविक, आणि डी आहे जो टाइड्स म्हणजे समुद्राच्या लाटा. तर या ठिकाणी कोल जो आहे, कोल म्हणजे कोळसा हा नॉन रिन्युएबल एनर्जी सोर्स आहे,
कारण की एकदा वापरला तर तो आपण पुन्हा नवीन वापरू शकत नाही. पण वारा, बायोमास आणि टाईड्स हे आपण पुन्हा पुन्हा रिपीटेडली वापरू शकतो. त्यामुळे 18 आहे आन्सर सी. 19वा प्रश्न, एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड बट इट कॅन बी चेंज्ड फ्रॉम वन फॉर्म टू अनादर. दिस लॉ इज नोन ॲज. हा जो आहे कन्झर्वेशन आहे, कन्झर्वेशन प्रिन्सिपल जे आहे, ऊर्जा अक्षयतेचा नियम आहे हा, की एनर्जी जी आहे ते आपण संपवू शकत नाही किंवा नव्याने तयारही करू शकत नाही. फक्त ते एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये कायम कन्वर्ट होत राहते. 19वा करेक्ट आन्सर आहे डी. 20वा प्रश्न, 19वा करेक्ट आन्सर आहे डी. 20वा प्रश्न, व्हॉट इज द मोस्ट अबंडंट सोर्स ऑफ फ्रेश वॉटर ऑन अर्थ. पृथ्वीवरती पाण्याचा फ्रेश वॉटरचा स्रोत कोणता आहे ज्याच्याकडे आपला अबंडंट म्हणजे अजिबात लक्ष नाही आहे. ओशन्स, पहिला ऑप्शन तर इनकरेक्ट आहे, याच्यामध्ये खारट पाणी आहे. बी आहे ग्लेशियल आईस. ग्लेशियल आईस म्हणजे काय तर थोडक्यात उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवावरती जे बर्फाच्या स्वरूपामध्ये हिमनग आहेत, त्या हिमनगामध्ये फ्रेश वॉटर जे आहे ते भरपूर आहे. पृथ्वीवरती सर्वात जास्त साठा त्याच्याकडे आपलं पूर्णपणे लक्ष नाही आहे, तर तो आहे बी ग्लेशियल आईस. 20वाचा करेक्ट आन्सर आहे बी. 21वा प्रश्न, ॲज पर फॅक्टरीज ॲक्ट, फॅक्टरी मीन्स एनी प्रिमाइसेस इन ड्युरिंग द प्रेझेंट्स देअर ऑफ वेअर ऑन ब्लँक स्पेस or more workers are working or were working on any day of the preceding 12 months and in any part of which manufacturing process is being carried out with the aid of power or is ordinarily so carried on. यानी करेक्ट आन्सर आहे 20. ब्लँक स्पेसमध्ये करेक्ट आन्सर येणार आहे 20. फॅक्टरीमध्ये 20 माणसाची कमीत कमी गरज फॅक्टरी म्हणण्यासाठी म्हणून लागू शकते. 22वा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग लेजिस्लेशन अप्लाय टू अनऑर्गनाइज्ड सेक्टर वर्कर्स इन इंडिया. पहिला आपण पाहूया की ऑर्गनाइज्ड सेक्टर म्हणजे काय. आपल्या या ठिकाणी विचारलं का आहे, अनऑर्गनाइज्ड सेक्टरमध्ये पुढीलपैकी कशांचा समावेश होतो. ओके, पहिलं ऑर्गनाइज सेक्टर म्हणजे काय असतं तर द सेक्टर विच इज रजिस्टर्ड अँड फॉलोज गव्हर्नमेंट रूल्स अँड रेग्युलेशन्स हॅविंग एम्प्लॉईज अँड एम्प्लॉई युनियन इज कॉल्ड एज ऑर्गनाइज्ड सेक्टर. या सेक्टरची कशा सरकारने नियमानुसार संस्था स्थापन झालेली असते, त्याशिवाय त्याच्यामध्ये कामगारांच्या हितासाठी काही ते नियम असतात व अटी असतात आणि यासाठी या ठिकाणी कामगार व कंपनी हे दोन्हीही ह्या अटींशी बांधले गेलेले असतात. पण अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये अशा प्रकारे कोणत्याही प्रकारच्या अटी नसतात. तर याच्यामध्ये कोणते कोणते तर पुढीलपैकी 3 ए, बी आणि सी हे 3 जे आहेत ते अनऑर्गनाइज्ड सेक्टरमध्ये त्यांचा समावेश होतो. 23वा प्रश्न आहे, त्यामुळे 22वा करेक्ट आन्सर आहे डी, ए बी सी. 23वा प्रश्न, अंडर द PF ॲक्ट 1952 इन्शुरन्स फंड मीन्स. 23वा करेक्ट आन्सर आहे बी, डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स फंड. या ठिकाणी आपल्या PFमध्ये दर महिन्याला किंवा पेमेंट ज्याप्रमाणे आहे तसं एम्प्लॉई व एम्प्लॉयर या दोघांच्याकडून काहीतरी अमाऊंट डिपॉझिट केलेली जाते. तर 23वा करेक्ट आन्सर आहे बी, डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स फंड. ओके, नंतर 24वा प्रश्न, when the employee perceives threat in environment even if there is no such threat existing in the environment it is normally described as. पहिला जो आहे तो आहे ऑर्गनायझेशन स्ट्रेसर. हा कशामुळे तयार होतो तर हा कामाच्या ठिकाणी तुम्हाला मिळालेली एखादी पदोन्नती असेल, तुमचं प्रमोशन असेल किंवा तुमचं एखाद्या कामामध्ये पार्टिसिपेशन असेल तर त्यामुळे तुम्हाला हा
ऑर्गनायझेशन स्ट्रेस आहे तो कामगारावरती येऊ शकतो. या ठिकाणी ऑर्गनायझेशनशिवाय सी जो आहे एक्स्ट्रा ऑर्गनायझेशन स्ट्रेसर, या ठिकाणी तुम्हाला कोणताही ऑर्गनायझेशन स्ट्रेस नसणार आहे, पण त्याशिवाय स्वतःला डेव्हलप करणे, स्वतःला कायम नवीन गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व करून घेणे, त्यासाठी हा स्ट्रेस कारणीभूत ठरू शकतो. बी आहे इंडिव्हिज्युअल स्ट्रेसर. इंडिव्हिज्युअल स्ट्रेसरमध्ये आपल्याला आपल्या वैयक्तिक जबाबदारी, फॅमिलीवर इतर पर्सनल कारणामुळे स्ट्रेस येऊ शकतो. बरं, हे सर्वांना आपण डिफाईन करू शकतो, पण या हे डिफाईन केलेलं असताना याच्या व्यतिरिक्त विनाकारण जो काही स्ट्रेस येईल तो आपण डिफाईन करू शकत नाही, तर त्याला आपण ऑप्शन डी 24वाचा आन्सर आहे नन ऑफ दीज. 25वा प्रश्न, द ऑब्जेक्टिव्ह ऑफ ISO 9000 फॅमिली ऑफ क्वालिटी मॅनेजमेंट इज. करेक्ट आन्सर इज कस्टमर सॅटिस्फॅक्शन. तर याच्या पुढे आपण आणखीन नवीन पेपर घेऊन भेटू ESचा. हे व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा.